चला पाहूया आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एजीएम आयटी चॅनलवर आपलं स्वागत आहे। औष्णिक वीज केंद्र एकलहरे येथे शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत सन 25-26 या सत्रासाठी डिसेंबर 25 पूर्वी व्यवसाय शिकाऊ उमेदवार ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी भरती। सदर भरतीकरिता उमेदवार एसएससी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून व्यवसाय परीक्षेत मागासवर्गीय उमेदवारास एससी एसटी कमीत कमी 50% गुण व खुल्या प्रवर्गातील कमीत कमी 60% गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील। सदर भरती प्रक्रिया मूलभूत प्रशिक्षण अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे। इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करून प्रोफाईल 100% अद्ययावत करून संकेतस्थळावरील आस्थापना कोड तसेच MSPGCL नाशिक थर्मल पॉवर स्टेशन येथे ऑनलाईन अप्लाय करणे आवश्यक आहे। तसेच ऑनलाईन अप्लाय केलेले प्रपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील। जे उमेदवार वरील प्रमाणे अप्लाय करणार नाहीत तसेच ऑनलाईन अप्लाय केलेले प्रपत्र अर्जासोबत जोडणार नाही अशा उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही। तसेच कंपनीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे पाल्य यांना 25% तसेच एकलहरे संबंधित प्रकल्प परिसरातील बाधित गावातील आयटीआय अर्हताधारक स्थानिक उमेदवार यांना 25% आरक्षण असेल। उर्वरित 50% हे प्राप्त झालेल्या अर्जापैकी महानिर्मिती कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक अन्वये उमेदवारांची व्यवसाय परीक्षेत मिळालेल्या अंतिम गुणांच्या आधारे मेरिट तयार करून केवळ गुणवत्तेच्या निकषावर भरण्यात येतील। तसेच वरील प्रमाणे उमेदवारांची निवड करताना शिकाऊ उमेदवार अधिनियम 61 मधील तरतुदीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती पात्र उमेदवारांकडून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील। तसेच महानिर्मिती कंपनीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे आयटीआय अर्हताधारक पाल्य व स्थानिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास 50% कोट्या अंतर्गत गुणवत्तेनुसार जागा भरण्यात येतील। वयाची मर्यादा शिकाऊ उमेदवार अधिनियम 61 नुसार उमेदवाराची वय मर्यादा दिनांक 2/12/2025 रोजी पर्यंत किमान 18 तर कमाल 35 वर्ष असणे आवश्यक आहे। तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल मर्यादेत 5 वर्षे शिथिल केली आहे। प्रशिक्षण कालावधीत राहण्याची निवासाची व्यवस्था निवड झालेल्या संबंधित उमेदवारास स्वखर्चाने करावी लागेल। तसेच इतर पुढील महत्त्वाच्या सूचना पाहूया। अर्जासोबत नमुना जोडण्यात येत असून सदर परिपूर्ण व अचूक भरलेला असणे आवश्यक आहे। अपूर्ण चुकीचा भरलेला अथवा आवश्यक कागदपत्र न जोडलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच अपूर्ण चुकीच्या अर्जाबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। उमेदवाराने अर्ज भरतेवेळी स्वतःचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी नोंदणी करतेवेळी काळजीपूर्वक भरावा। उमेदवाराने त्याचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरण्यात ठेवावा। सर्वस्वी उमेदवाराची जबाबदारी आहे। उमेदवाराचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर बंद झाल्यास अथवा बदलला गेला असल्यास उमेदवाराने मेल अथवा संदेश प्राप्त न झाल्यास महानिर्मिती कंपनी जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची संपूर्ण जबाबदारी स्वतः उमेदवाराची राहील। या कार्यालयास ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये काही अडचणी असल्यास सदर उमेदवाराची नियुक्ती त्या क्षणी रद्द करण्यात येईल। आयटीआय ट्रेडपैकी इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, वेल्डर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिस्ट या ट्रेडचे उमेदवाराचे अर्ज विचारात घेतले जातील याची कृपया इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी। उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास असावा। तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याच्या अधिवास असल्याचे स्वतःचे नावे असलेले अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट उपलब्ध असणे आवश्यक आहे। एकूण गुण समान असतील तर सदर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील ज्येष्ठताक्रम ठरवण्यात येईल। आयटीआय अर्हताधारक सर्व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज नाशिक औष्णिक वीज केंद्र एकलहरे कार्यालयातील मानव संसाधन विभागात दिनांक 9 डिसेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रासह सादर करणे आवश्यक आहे। दिनांक 9/12/25 नंतर सादर केलेले अर्ज तसेच आवश्यक कागदपत्र न जोडलेले अर्ज कुठल्याही सबबीखाली विचारात घेतले जाणार नाही। सदर भरती प्रक्रियेमध्ये अंशतः बदल किंवा संपूर्ण भरती रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत। कृपया याची नोंद घ्यावी। दिनांक 5 नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेली कंपनीमार्फत स्वतंत्र जाहिरात आपण पाहू शकता।
चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.